शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। अरणी फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही। सरकारनं बी बियाणे आणि खताचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सध्या सुरू आहे। एकीकडे सरकारने निवडून येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु आता जाचकाठी टाकून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय। शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय। श्रीराम मोटरगे, MCN न्यूज, नांदेड। काय परिस्थिती चालू आहे ते सगळ्यांनाच माहित आहे। आज आमदाराचा रेट 50 कोटी ठरलेला आहे, खासदाराचा 100 कोटी ठरलेला आहे, पण शेतकऱ्याच्या मालाचा रेटच ठरलेला नाही। कारण या शेतकऱ्याला सरकारनं एकदम असं घायल करून सोडलेलं आहे। आज परिस्थिती अशी तयार झालेली आहे, सर्वच बाजूने शेतकऱ्याला एक खत बियाणं बोगसगिरी झालेली आहे आणि कर्जमाफी अटीच अटी आहेत। काल 2 अटी काहीतरी रद्द केल्यात, पण अजून अटी बऱ्याच काही आहेत। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून बरंच वंचित राहणार आहे। आणि जे गेल्या वर्षीचा ओला दुष्काळ झालता, आम्ही गेल्या वेळेस सुद्धा आंदोलन केलं की नंतर आम्हाला विम्याची आशा होती, पण अर्धवटच विमा आलेला आहे, संपूर्ण विमा सुद्धा आलेला नाही। त्यामुळं शेतकरी आज रस्त्यावर उतरलाय। फक्त आज नुसतं रस्त्यावर उतरलाय, इथून पुढचा लढा आज जर आमच्या मागण्या मान्य झाल्या, विमा खात्यावर नाही पडला, सरसकट कर्जमाफीच्या मागण्या नाही मान्य झाल्या, तर इथून पुढे आम्ही नांदेड जिल्ह्यातील एकही कार्यालय चालू राहू देणार नाहीत। कलेक्टर ऑफिस पासून ते संपूर्ण कार्यालय आम्ही बंद पाडू, हा शेतकऱ्यांचा इशारा आहे।